Welcome student. In our last lecture, we completed the chapter first, that is living world, in which we have discussed about the basic principles of life. The basic principles of life are metabolism, growth and development, aging, reproduction, death, and response. Now, in this lecture, we are going to discuss about the second chapter, that is systematics of living organism. स्टुडंट्स, मी तुम्हाला एक PDF सेंड केलेली होती की ज्यामध्ये तुमचा जो काही पोर्शन आहे जो इव्हॅल्युएट होणार नाही, 25% पोर्शन जो आहे तो इव्हॅल्युएट होणार नाही, त्याची PDF आपण सेंड केलेली आहे, ती तुम्ही पाहिलेलीच असेल. तर हा जो काही सेकंड चॅप्टर आहे त्या सेकंड चॅप्टरमध्ये इट कन्सिस्ट अबाउट नियरली 14 सब युनिट्स, फ्रॉम विच फर्स्ट 12 सब युनिट्स आर डिलीटेड. Only 13 and 14 subunits are 13 and 14 subunits will be evaluated. ओके, जे काही 14 सब टॉपिक्स आहेत त्यापैकी पहिले 12 सब टॉपिक्स जे आहेत ते त्यांनी डिलीट केलेले आहेत. त्यांचं इव्हॅल्युएशन केलं जाणार नाही किंवा ते परीक्षेला विचारले जाणार नाही. परंतु जी स्टुडंट CETची किंवा नीटची प्रिपरेशन करणार आहे, ज्यांना मेडिकल फील्डकडे जायचं आहे, तर त्यावेळी त्या सिलेबसमध्ये सिस्टमॅटिक्ससाठी एक सिलेबसमध्ये सिस्टमॅटिक्सचा जो काही पार्ट आहे तो इन्क्लूड केलेला आहे. सो त्यातल्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण जरी तो पार्ट डिलीट केलेला असेल, इव्हॅल्युएशनसाठी एक्झामसाठी जरी नसेल, तरी तो अंडरस्टँड करून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तो थोडासा आपण ओव्हरव्ह्यू करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. स्टुडंट्स, लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपण पाहिलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय आहेत आणि त्यांचे बेसिक प्रिन्सिपल्स किंवा कॅरेक्टर्स काय आहेत. पण जेव्हा आपण आपल्या पृथ्वीकडे लक्ष देतो तर तिथे आपल्याला डायव्हर्स काइंड ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहायला भेटतात. देर आर नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑन अ अर्थ, आणि हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एकमेकांपासून खूप डिफर आहेत. So the differences between the living organisms which are found on earth is called as the diversity of a living organism. मग आता ही डायव्हर्सिटी कुठे कुठे पाहायला मिळते? फर्स्ट ऑफ ऑल, नंबर ऑफ सेल्स. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्या सिंगल सेल्सपासून बनलेले आहेत, तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते मोर दॅन 1 सेल्सपासून बनलेले आहेत. The organisms which are made up of a single cell are called as the unicellular organism, and the organisms which are made up of from number of cells or more than one cell, then that kind of organisms are called as the multicellular organism. For example, unicellular organisms कुठले आहेत की अमिबा असेल, पॅरामिशियम असेल, all these organisms are unicellular organism. And most of the ॲनिमल्स जे आहेत, जसं की ह्युमन बीइंग्स असतील, रॅट, कॅट असेल, फिश असेल, ऑल दीज ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स आहेत, दॅट ऑर्गॅनिझम्स आर अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. देन द सेकंड डायव्हर्सिटी वी फाउंड इन अ मोड ऑफ न्यूट्रिशन. So basically we know that some organisms are autotrophs and some organisms are heterotrophs. Then what is the meaning of autotroph? Autotrophs means the organisms which can make their food. जे ऑर्गॅनिझम्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉफ्स. अँड द ऑर्गॅनिझम्स विच आर डिपेंड on the other organism for the purpose of a food, then that kind of organisms are called as the heterotrophs. Right? मग हे जे काही हेटेरोट्रॉफ्स आहेत त्यातही मग परत आपल्याला काही क्लासिफिकेशन पाहायला मिळतं की काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते फक्त प्लांट इटिंग असतात, दे आर कॉल्ड ॲज द हार्बिवोर्स ऑर्गॅनिझम. काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते फ्लेश इटिंग असतात, त्यांना आपण कार्निवोर्स म्हणतो. आणि काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते प्लांट्स इटिंग अँड फ्लेश इटिंग दोन्ही आहेत, त्यांना आपण कार्निवोर म्हणतो. सो ऑन द बेसिस ऑफ द mode of nutrition we can found there are different kind of the organism. Then again the diversity is found in the mode of reproduction.
की ऑर्गॅनिझम्सचं रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं, प्रजनन कशा पद्धतीने होतं. पुढच्या तुम्हाला 12th मध्ये इन डिटेल आपण 2 चॅप्टर्स स्टडी करणार आहोत, रिप्रोडक्शन इन अ प्लांट अँड रिप्रोडक्शन इन ॲनिमल. So basically there are two kinds of reproduction. One is the asexual reproduction and other is the sexual reproduction. Now what is the asexual reproduction? Asexual reproduction word मध्येच त्याचा अर्थ आहे asexual, की जिथे टू सेक्सेस इन्व्हॉल्व नाही आहेत, जिथे सिंगल पॅरेंटच इन्व्हॉल्व आहे. द रिप्रोडक्शन इन विच ओनली वन पॅरेंट इज रिक्वायर्ड. एकाच पॅरेंटपासून नवीन ऑफस्प्रिंग तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. राईट. फॉर एक्झाम्पल इन मोस्ट ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा. अमिबाचा एक सिंगल अमिबा असेल तर त्यांचं फिजन होतं. फिजन म्हणजे विलग होऊन 2 अमिबा तयार होतात. मग इथे 2 अमिबा जे तयार झालेले आहेत सिंगल अमिबापासून, दॅट इज द asexual reproduction, right? And second one is the sexual reproduction. Sexual reproduction is the reproduction in which 2 parents are required. There is the fusion of male and female gamete. Male आणि female gamete चं फ्युजन होऊन एकत्र येऊन झायगोट तयार होतो, and from that zygote the whole organism is developed. That kind of reproduction is called as the sexual reproduction. So we found the organism which are differ in their cell, which are differ in their mode of nutrition, which are differ in their mode of reproduction. Then we found the organism which are differ in their habitat. Habitat means की ते राहतात कुठं. ऑर्गॅनिझम्सच्या राहण्याच्या जे ठिकाण आहेत त्यामध्ये देखील आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळतं, विविधता पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल सम ऑर्गॅनिझम्स आर aquatic organisms. That means the organisms which lives in a water. Then again aquatic organisms मध्ये पण आणखीन आपल्याला सबटाइप्स पाहायला मिळतात. मराईन ऑर्गॅनिझम्स, फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते फक्त आपल्याला समुद्राच्या पाण्यात पाहायला मिळतात, तर काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते नदी नाले जे काही आहेत फ्रेश वॉटर त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. देन अगेन सम ऑर्गॅनिझम्स आर टेरेस्ट्रियल. That means they prefer to live on a land. Some organisms are aerial, the organisms which lives in air, and some organisms are called as the amphibians, which can live in a water, which can live on a land also. Okay, that means on the basis of habitat we can found there are number or different kind of organism. And the last one is the we found the organisms which are differ in their organization. Organization म्हणजे त्यांची बांधणी कशा पद्धतीची. Some organisms are simple organisms. Their organization is a simple. For example unicellular organism ज्यामध्ये फक्त एक सिंगल सेल आहे आणि ही सिंगल सेल कंप्लीट लाईफ प्रोसेस जे आहेत त्या ऑर्गॅनिझम्सच्या पार पाडते. That means the single cell runs all life processes of that organism. And some organisms are a complex one. Their organization is complex. That means a cell, the cells form the tissue, tissues form the organ, all different organ form the organ system, and all organ system forms an organism. Okay, this is the difference between their organization. So on our earth we found various kind of organism which are differ in their number of cell, which are differ in their mode of nutrition, which are differ in their mode of reproduction, which are differ in their habitat, and which are differ in organization also. Here some example. See the amoeba, paramecium, these are the single cell organism, while the birds, animals, plants, these are multicellular organism. Again, mode of nutrition, the plant is the autotrophic organism, that means which can prepare their own food, while the animals are the heterotrophs. Then mode of reproduction, in which the amoeba, it is a asexual reproducing organism, while the animals are the
sexual reproducing organisms. Then habitat. Here the bird is the aerial, animal is the terrestrial, fishes are the aquatic animals. Then again the organization here, a single cell runs all life processes of the amoeba, while in case of birds or plants or in animals, their organization is complex. Okay, now systematics. We will go forward toward the systematics. आता हे जे काही ऑर्गॅनिझम्स पाहिले त्यांच्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळालेली आहे. मग ह्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सची माहिती बायोलॉजिस्टनी कशी ठेवली असेल की प्लांटला प्लांटच का म्हणायचं, ॲनिमल्सला ॲनिमल्सच का म्हणायचं, फिशला फिशच का म्हणायचं. बरं, ॲनिमल्स हा एक जरी ग्रुप असला तरी मग त्याच्यामध्ये कॅट आहे, डॉग आहे, राईट, रॅट असेल, ह्युमन बीइंग्स असतील, पिग असेल. मग हे वेरियस काइंड्स ऑफ, मग ह्यांना जे काही नावं दिलेली आहेत ती कशी दिलेली आहेत. ओके, मग बायोलॉजीमध्ये अशी एक ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या कॅरेक्टर्सचं स्टडी केलं जातं. त्या कॅरेक्टर्सच्या बेसिसवरती त्यांना आयडेंटिफाय केलं जातं. देन त्यांना क्लासिफाय केलं जातं, त्यांना एक प्रॉपर नेमिंग केलं जातं. आणि या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सिस्टमॅटिक्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द डेफिनेशन ऑफ अ सिस्टमॅटिक. Systematic is the branch of biology which deals with the study of kinds and diversity of organisms and their comparative and evolutionary relationship. Systematic is the branch of biology which deals with the study of kinds and diversity of organism and their comparative and evolutionary relationship. बायोलॉजीची अशी एक ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये ऑर्गॅनिझम्सचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्यामध्ये आढळणारी डायव्हर्सिटी म्हणजे विविधता यांचा अभ्यास केला जातो. अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप, आणि त्या ऑर्गॅनिझम्सचा कंपॅरेटिव्ह तुलनात्मक आणि इव्होल्युशनरी म्हणजे त्यांच्या उत्क्रांतीविषयक अभ्यास जो आहे तो केला जातो. त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, सिस्टमॅटिक्स. सो कीप इन माइंड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ सिस्टमॅटिक्स. Systematics is the branch of biology which deals with the study of kinds and diversity of organisms and their comparative and evolutionary relationship. And this definition is given by G. Simpson in 1961. Now, systematic includes, what it includes? Systematics मध्ये कशाचा अंतर्भाव आहे? It includes the taxonomy, it includes the classification, it includes the nomenclature. Now, what is the taxonomy? Taxonomy is the arrangement of an organism with the help of any law. एखाद्या लॉच्या आधारावरती, कुठल्या तरी एखाद्या लॉच्या आधारावरती ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, टॅक्झॉनॉमी. सो systematic includes the taxonomy, classification and nomenclature. Now the taxonomy is the word which is coined by A.P. de Candolle. It is coined by A.P. de Candolle. हे जी काही नावं आहेत ती लक्षात ठेवायची आहेत, कारण CET मध्ये किंवा तुमच्या इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला जे काही MCQs वगैरे आहेत त्यामध्ये विचारले जातात. Then the next topic is the classification. Systematic includes the taxonomy, it includes the classification. Classification म्हणजे काय की ऑर्गॅनिझम्स जे आपण स्टडी केलेले आहेत त्या ऑर्गॅनिझम्समधल्या सिमिलॅरिटीज डिससिमिलॅरिटीजच्या बेसिसवरती त्यांना वेगवेगळ्या क्लासेसमध्ये किंवा कॅटेगरीजमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं, अरेंज केलं जातं. दॅट इज नोन ॲज द क्लासिफिकेशन. देर आर मेनली 3 काइंड्स ऑफ क्लासिफिकेशन: artificial classification, natural classification and phylogenetic classification. Artificial classification म्हणजे काय? इट इज अ सुपरफिशियल क्लासिफिकेशन, की याच्यामध्ये सुपरफिशियल जे कॅरेक्टर्स आहेत एखाद्या ऑर्गॅनिझम्सचे, की त्यांचा फॉर्म असेल, कलर असेल, शेप असेल, जे डोळ्यांना दिसत आहेत
फक्त त्याच बेसिसवरती जेव्हा क्लासिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल हाईट किंवा प्लांट्सचं जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो, हर्ब, शर्ब्स, ट्रीज, तर यामध्ये आपण काय करतो की प्लांट्सची फक्त साईज त्यांनी पाहिलेली आहे. त्या साईजच्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाय केलं की सम प्लांट्स आर हर्ब, सम प्लांट्स आर shrub, and some plants are trees. So that type of classification is the artificial classification. Then the natural classification मध्ये काय आहे की आर्टिफिशियल पेक्षाही अधिक कॅरेक्टर्स जे आहेत त्यांचा स्टडी करून, जे कॅरेक्टर्स अगदी आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही आहेत परंतु काही सिमिलॅरिटीज आहेत की काही हर्ब असतील, श्रब असतील, प्लांट्स ट्रीज असतील, तरीही त्यांचं टाईप ऑफ लिव्स कसे आहेत, त्यांचं मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं आहे, या बेसिसवरती आपण जेव्हा त्यांना क्लासिफाय करतो त्याला आपण म्हणतो नॅचरल क्लासिफिकेशन. अँड द नेक्स्ट वन इज द फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनमध्ये आपण त्यांच्या ॲन्सिस्टरचा जे इव्होल्युशनरी स्टडी जो आहे तो आपण इथे करतो की तो प्लांट किंवा ॲनिमल कुठपासून उत्क्रांत झालेला आहे, कशापासून उत्क्रांत झालेला आहे. दॅट मीन्स फायलो मीन्स इव्होल्युशनरी किंवा उत्क्रांती. फायलोजेनेटिक त्यांचे उत्क्रांती आणि त्यांचे जेनेटिक्स, इव्होल्युशन अँड जेनेटिक्स यांचा स्टडी करून जेव्हा क्लासिफिकेशन केलं जातं त्याला आपण फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन म्हणतो. गेट इट? सो सिस्टमॅटिक इन्क्लूड्स द टॅक्झॉनॉमी, it includes the classification. There are 3 kinds of classification: artificial classification, natural classification, and phylogenetic. Now the third step in a systematics is the nomenclature. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम्स पाहिला, त्याचे कॅरेक्टर्स पाहिलेले, कॅरेक्टर्सच्या बेसिसवरती आपण त्याला क्लासिफाय केलं की कुठल्या क्लासमध्ये त्याला टाकायचं. येस, इट इज अ ॲनिमल ऑर इज इट अ ॲनिमल ऑर इज इट अ प्लांट. मग प्लांट आहे, मग प्लांट जरी असेल तर मग त्या प्लांटचं नाव काय, राईट. दॅट द प्रोसेस ऑफ गिविंग नेम टू अन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज दी नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय की ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्यांच्या कॅरेक्टर्सच्या बेसिसवरती त्याला जेव्हा नाव दिलं जातं, बायोलॉजिकल नेम दिलं जातं, त्याला आपण नॉमेनक्लेचर म्हणतो. बेसिकली देअर आर 2 kinds of नेम. वन इज द local name and other is the scientific name. Okay, the local name is also called as the vernacular name or it is also called as the common name. काही ऑर्गॅनिझम्स आहेत की लोकली किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये त्याला वेगळ्या नावाने संबोधलं जातं किंवा वेगळ्या नावाने आयडेंटिफाय केलं जातं. ओके, पण असं जर वेगवेगळ्या नावाने आयडेंटिफाय होत असेल तर मग त्याचा आपल्याला एकत्रितपणे अभ्यास करताना अवघड जातं, राईट. म्हणून मग जी पुढे नाव देण्याची सिस्टीम अस्तित्वात आली दॅट इज द सायंटिफिक नेमिंग. अँड द सायंटिफिक नेम इज द बायनोमियल सिस्टीम ऑफ nomenclature. Scientific naming is the binomial system of nomenclature, and this binomial system of nomenclature is firstly used by Carl Linnaeus, and the system of nomenclature is discussed in his book that is Species Plantarum, okay, which is published in 1753. Now the Carl Linnaeus is considered as the father of taxonomy, right. द नॉमनक्लेचरमध्ये 2 टाईप्सचे नेमिंग असतात ऑर्गॅनिझमला. एक तर वर्निक्युलर, लोकल किंवा कॉमन नेम, अँड अदर वन इज द सायंटिफिक नेम. तर सायंटिफिक नेमिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु सगळ्यात मोस्ट पॉप्युलर जी पद्धत आहे दॅट इज द बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर. बायनोमियल म्हणजे 2, बाय मीन्स 2, राईट. तर 2 नावं असतात. ओके, फॉर एक्झाम्पल खाली आपल्याला सांगितलेलंच आहे. बट फर्स्ट ऑफ ऑल कीप इन माइंड द बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर विच इज प्रपोज्ड बाय कार्ल लिनियस, अँड कार्ल लिनियस इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. हे ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या लक्षात ठेवायच्या आहेत. कार्ल लिनियस इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ टॅक्झॉनॉमी अँड ही प्रपोज दी binomial nomenclature system. Okay, for example आता binomial nomenclature काय, the scientific name of sunflower. Sunflower
It is a vernacular, local or common name. But what is the scientific name of sunflower? It is Helianthus annuus. Okay, it includes two words, binomial. So two words, Helianthus annuus, in which Helianthus denotes the genus and annuus denotes the species. आता हे जीनस आणि स्पीसीज जे आहेत ते पुढे आपण स्टडी करणारच आहोत. फक्त इथे लक्षात ठेवायचं बायनोमियल नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये जे आहे त्यामध्ये टू वर्ड्स असतात किंवा टू नेम्स असतात, राईट. तर ती जे दोन नावं आहेत त्यातील फर्स्ट नेम जे आहे इट डिनोट्स और indicates the genus and the second name it indicates the species. आणि जेव्हा सायंटिफिक नेम लिहिले जातात तर ते एक तर इटॅलियन फॉर्ममध्ये लिहावेत किंवा मग त्यांना अंडरलाईन केलं असावं. त्यातील जीनसचं नेम लिहित असताना पहिला वर्ड जो आहे तो आपण कॅपिटल वर्ड यूज करायचा आहे आणि स्पीसीजचं नाव लिहित असताना ते स्मॉल वर्ड्स यूज करायचं आहे. Get it? So systematics, then systematic includes the taxonomy, classification and nomenclature. And the Carl Linnaeus is considered as father of taxonomy. Now taxonomic categories. Taxonomic categories म्हणजे काय? The classification involves the hierarchy of steps in which each step represents a rank or category. क्लासिफिकेशन आपण करत असताना सगळ्यांना एकाच पद्धतीने क्लासिफाय करता येते का? नाही. मग ही क्लासिफाय करत असताना काही आपल्याला स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. अँड ईच स्टेप्स रिप्रेझेंट्स दी रँक ऑर अ कॅटेगरी. मग आपण त्यांना रँकिंग देत असतो. पुढे आपण एक छान एक्झाम्पल घेऊन ते डिस्कस केलेलं आहे की समजा टायगर इज वन काइंड ऑफ अ स्पीसीज. देन मग ह्या टायगर्स सारखाच पॅन्थर असेल. ओके, मग त्या दोघांमध्ये तर ब्रीडिंग होऊ शकत नाही. मग हे एक स्पीसीज जरी एक नसली तरी मग त्यांची जीनस एक आहे. कॅट, त्याला आपण काय म्हणतो, वाघाची मावशी. मग ते त्यांचं स्पीसीज एक नाही आहे, जीनस एक नाही आहे, पण त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे. त्या सिमिलॅरिटीच्या बेसिसवरती आपण त्यांची फॅमिली एक करतो. दॅट मीन्स इट इन्क्लूड्स दी स्टेप्स. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व्स दी हायरार्ची ऑफ स्टेप्स, म्हणजे त्या हायरार्ची वाढत जाणाऱ्या स्टेप्स आहेत. अँड ईच स्टेप्स इन्क्लूड्स और रिप्रेझेंट्स अ रँक और कॅटेगरी. गेट इट? ऑल कॅटेगरीज टुगेदर कन्स्टिट्यूट द टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. जेव्हा ह्या सगळ्या कॅटेगरीजला आपण एकत्र स्टडी करतो तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो? टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. फॉर एक्झाम्पल हिअर टू एक्झाम्पल्स आर गिवन, दॅट इज रोजा सायनसिस अँड नाजा नाजा. Rosa sinensis, it is a plant, or we can say it as a hibiscus किंवा जास्वंदाचं जे फ्लावर आहे किंवा जास्वंदाचं जे प्लांट आहे. मग त्याला कशा पद्धतीने क्लासिफाय केले? आणि नाजा नाजा मीन्स इट इज अ काइंड ऑफ अ स्नेक, राईट. मग ह्या ज्या काही आहेत त्या कॅटेगरीज आहेत की किंगडम असेल, डिव्हिजन, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पीसीज. ओके, so these are called as the taxonomic hierarchy. Get it? Now we will discuss about the units of classification. Which are the units of classification? The units of classifications are species, genus, family, order, class, phylum and kingdom. So सगळ्यात खालती कुठली आहे? species. So species is considered as the basic unit of classification. Now we will discuss about the species. Species is a group of organisms that can interbreed under natural condition to produce fertile offspring, and it was thought to be an indivisible, stable and static unit. आता species म्हणजे काय? It is a group of organisms that can interbreed under natural condition to produce fertile organism किंवा produce fertile offspring. अर्थात काय? स्पीसीज म्हणजे अशा ॲनिमल्सचा किंवा ऑर्गॅनिझम्सचा ग्रुप की ज्या एकमेकांमध्ये इंटरब्रीड करू शकतात. त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होऊ शकतं आणि थ्रू दॅट ब्रीडिंग दे कॅन प्रोड्यूस दी फर्टाईल ऑफस्प्रिंग. दॅट ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज द स्पीसीज, राईट. फॉर एक्झाम्पल टायगर. आणि टायगरचं सायंटिफिक नेम काय आहे? पॅन्थेरा टिग्रिस.
पॅन्थेरा टिग्रिस. ओके, सो समजलं की स्पीसीज म्हणजे काय. स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन. नॅचरल कंडिशनमध्ये ज्यांच्यात ब्रीडिंग होऊ शकतं. आता आपण लिव्हिंग वर्ल्डमध्ये एक्झाम्पल म्यूलचं पाहिलं होतं. म्यूल इज द interbreed or mule is the animal which is produced from the breeding of horse and donkey. डॉंकी आणि हॉर्स मधल्या ब्रीडिंग मधनं जो ॲनिमल प्रोड्यूस होतो दॅट इज म्यूल. सो हे नॅचरल ब्रीडिंग आहे का. हॉर्स वेगळा आहे स्पीसीज, डॉंकी वेगळी स्पीसीज आहे. यांच्यामध्ये नॅचरली इंटरब्रीडिंग झाली आहे का. नाही, दॅट इज द आर्टिफिशियल इंटरब्रीडिंग. सो गेट इट. स्पीसीज म्हणजे काय की स्पीसीज म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये नॅचरली इंटरब्रीडिंग होते आणि त्यांच्या इंटरब्रीडिंग पासून फर्टाईल ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो. त्या वेगवेगळ्या स्पीसीज आपण ब्रीड केल्या, पण त्यातनं जो काही ऑर्गॅनिझम फॉर्म झाला आहे दॅट म्यूल इट इज अ नॉन फर्टाईल और इट इज अ स्टराईल. तो म्यूल पुढे नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करू शकत नाही. सो स्पीसीज लक्षात आलं. स्पीसीज बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन and it is a group of organism which can interbreed in natural condition. For example, tiger. Next is the genus. Species नंतर काय आहे genus. So genus it is a group of species bearing close resemblance to one another in their morphological character but they do not interbreed. Genus म्हणजे काय. Group of organisms or a group of species. It is a group of species which are close to each other in their morphological characters. की असे ऑर्गॅनिझम्स किंवा असे स्पीसीज ज्यांचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत की जे आपल्याला डोळ्यांना दिसतात ते काही कॅरेक्टर्स त्यांचे खूप सिमिलर असतात. बट द बेसिक डिफरन्स बिटवीन जीनस अँड स्पीसीज इज इन जीनस दे कॅनॉट इंटरब्रीड. त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल टायगर, लिओपार्ड, लॉयन ऑल बिलॉंग्स टू द जीनस पॅन्थेरा. टायगर म्हणजे एक स्पीसीज म्हटलं आपण, पण टायगर सारख्याच आणखीन काही ॲनिमल्स आहेत की ज्यांचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते सारखे आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांचं हॅबिटॅट की ते जंगलमध्येच राहतात किंवा त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन असेल की ते कार्निवोर्स आहेत. राईट. मग हे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते त्यांच्या अगदी सिमिलर आहेत बट दे कॅनॉट इंटरब्रीड. देन that kind of or that group of organism is called as the genus. So genus is the group of species which resembles to each other in their morphological character but they cannot interbreed. Now the third one is the family. Family काय असेल की it is a group of genus. So family it is a one or more one of the major hierarchical taxonomic rank. A family represents a group of closely related genera. For example, cat also belongs to the family of leopards, tiger and lions and that family is Felidae. Family म्हणजे काय की it is a group of genus or genera which resembles to each other and it is the major hierarchical टॅक्झॉनॉमिक रँक दॅन द जीनस. जीनसच्या वरची रँक आहे की ज्यामध्ये वेगवेगळे जीनस पण ज्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत अशा जीनस इन्क्लूड होतात. फॉर एक्झाम्पल की टायगर एक स्पीसीज म्हटलं, टायगर सारखे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स एकत्र करणारी जीनस दॅट इज पॅन्थेरा. देन टायगर्सचीच फॅमिली म्हणून आपण कॅटला कन्सिडर करतो. राईट. सो tiger, leopard, lion, they all and cat belongs to the same family. That family is Felidae. Get it? Now the next one is the order. Order. An order is a group of closely related families which showing definite affinities. Order the
order thus is a step above the family in a taxonomic hierarchy. Family of the dogs and cats thought are though are different, they belongs to the same order Carnivora. ऑर्डर काय आहे? फॅमिलीपेक्षा वरची हायरार्की किंवा वरची स्टेप आहे, राईट. अँड द ऑर्डर includes closely related families. क्लोजली रिलेटेड फॅमिलीज इन्क्लूड करणारी जी नेक्स्ट हायरार्चिकल स्टेप आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑर्डर. जसं की फॅमिली कुठली होती कॅटची? ओके सॉरी, तर कॅट आणि डॉग ह्यांची जरी काय म्हणतात ऑर्डर फॅमिली वेगवेगळी असली तरीही त्यांची ऑर्डर मात्र सेम आहे, अँड दॅट ऑर्डर इज कार्निवोरा. बोथ आर द कार्निवोर्स. ओके, सो ऑर्डर इज द हायर टॅक्झॉनॉमिक रँक दॅन दी फॅमिली. फॅमिलीच्या वरची जी रँक आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑर्डर. आफ्टर द ऑर्डर there is a class. Class is made up one or more related order. Order Carnivora and order Primates belongs to the class Mammalia. Thus, the monkeys, gorillas, gibbons and dogs, cat, tigers belongs to the same class. ऑर्डरच्या वरची जी काही स्टेप आहे that is the class. So, class is made up of closely related order. Order is made up of closely related family. Family is made up of closely related genus. Genus is made up of closely related species. So, class काय आहे? closely related orders पासून बनलेला. फॉर एक्झाम्पल जसं म्हटलं होतं की डॉग आणि कॅटची ऑर्डर सेम आहे, तर इथं क्लास जो आहे मॅमेलिया. कन्सिडर क्लास ॲज अ मॅमेलिया. इट इन्क्लूड्स दी ऑर्डर Carnivora and the order Primates, and it includes the monkeys, gorillas, gibbons, even though the human being, dogs, cat, tigers, all the organisms. Okay, the next one is the phylum. Phylum, it is the category higher than that of the class. Class पेक्षा higher category कुठली आहे? Phylum. And the term phylum is used for the animals while the term division is used for the plants. For example, in animals, phylum Chordata includes the class Pisces, Amphibia, Reptilia, Aves and mammals. Okay, phylum जी आहे ती क्लासच्या वरची स्टेप आहे, राईट. पण इथे ॲनिमल्सच्याच संदर्भात आपण फायलम हा वर्ड यूज करतो. इन केस ऑफ प्लांट्स हियर फायलमच्या ऐवजी डिव्हिजनचा वापर केला जातो. इन केस ऑफ प्लांट द वर्ड डिव्हिजन इज यूज्ड फॉर द रँक फायलम. गेट इट? फॉर एक्झाम्पल जी काही फायलम आहे कॉर्डेटा, मग कॉर्डेटामध्ये कुठले कुठले क्लास येत आहेत? तर मॅमल्स असतील, देन एव्ज असतील, रेप्टिलिया असेल, ॲम्फिबिया, पायसेस, ऑल दी क्लासेस आर इन्क्लुडेड in phylum Chordata. And last and highermost step is the kingdom. Kingdom, it is the highest taxonomic category which is composed of different subkingdoms. For example, plant kingdom or a plantae, which includes all kinds of plants, while all animals are included in kingdom Animalia. So kingdom जी आहे ती हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे आणि ह्याच्यामध्ये दोन सब कॅटेगरीज किंवा त्यांना आपण दोन सब किंगडम्स आहेत. वन इज द प्लांटी, दॅट इज किंगडम प्लांटी, अँड सेकंड वन इज द किंगडम ॲनिमिलिया. किंगडम प्लांटी कन्सिस्ट ऑफ ऑल प्लांट्स while kingdom Animalia consists of all animals. Get it? So the smallest unit of classification is a species, while the highest unit of classification is the kingdom. Now, there is one trick to bear these rank. See, this is the King Philip. This is the King Philip. So, you can remember one sentence, that is King Philip came over from Great Spain. King Philip
केम ओव्हर फ्रॉम ग्रेट स्पेन. राईट. ग्रेट स्पेनमधला किंग फिलिप. हे जरी तुम्ही वाक्य लक्षात ठेवलं तर तुम्हाला ह्या क्लासिफिकेशन्सची हायरार्ची लक्षात येईल. के स्टँड्स फॉर किंगडम, P stands for phylum, C stands for class, O stands for order, F stands for family, G stands for genus, and S stands for Spain. So keep that sentence in mind, that is King Philip came over from Great Spain. ओके, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ही हायरार्ची जी आहे ती लक्षात येईल. Here we have completed the units of classification. Now in this lecture we have discussed about the systematic. It includes the taxonomy, then classification and nomenclature. After this we have discussed about the taxonomic hierarchy, and again we have discussed about various units of classification. Here some questions are there. The basic unit of classification is genus, species, class or order. Then founder of binomial nomenclature was Darwin, Pasteur, Linnaeus or Miller. And then you have to complete the following table through the collecting information about the tiger. Tigerचं classification जे आहे ते तुम्हाला complete करायचं आहे. Thank you.